सरकारी सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार पोर्टलचे कामकाज 5 दिवस बंद असेल। 10 ते 14 एप्रिल असे 5 दिवस सेवा बंद असेल। नियमित देखभाल तांत्रिक अध्ययनासाठी आता हा निर्णय घेतला गेलाय। नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणं हा या पोर्टल मागचा उद्देश आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर सायबर पोलिसांनी फहीमचा ताबा घेतलेला आहे। समाज माध्यमांमधील पोस्ट संदर्भात ते फहीमची चौकशी करणार आहे। फहीमच्या जामीन अर्जावरती पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचा डोलारा सीईटी सेलच्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे। मंजूर 30 पदांपैकी फक्त 13 पदं मागील 10 वर्षांमध्ये भरली आहे। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दरवर्षी अर्ज करणाऱ्या 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करताना सीईटीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त 1204 उन्हाळी गाड्यांची घोषणा केली। भिवंडी सांकराईल साप्ताहिक विशेष रेल्वेच्या 3 फेऱ्या धावणार आहे, तर ठाणे खडगपूर अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 3 फेऱ्या धावतील। यासाठी तिकीट सामान्य शुल्कामध्ये UTS द्वारे आरक्षित करता येतील। शेतजमिनीचा वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेला आता राज्य सरकारने 2 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 1 जानेवारी 2027 पर्यंत ही योजना राबवली जाईल। मालकी हक्क बांधावरचे वाद, मोजणी, अतिक्रमण, वहिवाटी, भावकी अशा वादांवरती कमी वेळेत कमी खर्चात तोडगा काढण्यासाठी सलोखा योजना आखली आहे। आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील 1 लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहे। नव्या शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे। यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यामध्ये गाळप झालेल्या ऊसाची 10 साखर कारखान्यांनी पूर्ण FRP केलेली आहे। तर हंगाम संपवून 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी उलटला तरी सुद्धा जिल्ह्यातील 23 कारखान्यांकडे अजूनही 308 कोटींची FRP थकली आहे। 2 महिने ऊसाची बिलं न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे। राज्य मासा रुपेरी पापलेटची पिल्लं पश्चिम किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात पकडली जात असतात। त्यामुळे मासे उत्पादनाबाबत चिंता व्यक्त होते आहे। माशांच्या संवर्धनासाठी शासनाने आखलेल्या उपाययोजना फोल ठरत आहे। तर त्यामुळे माशांच्या संवर्धनासाठी मच्छीमार, ग्राहक आणि प्रशासनाने एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे। तिकडे नवी मुंबई पोलिसांना आता सायबर प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यांमध्ये 390 कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण देण्यात आलं। यामध्ये नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या प्रशिक्षणामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध घेणं पोलिसांना शक्य होणार आहे। नवी मुंबईच्या हेटवणे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार आणि गुरुवारी द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजा क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा बंद असेल। सिडको क्षेत्रातील रहिवाशांनी पाण्याची साठवणूक करण्याचं नियोजन करावं असं आवाहन सिडकोतर्फे करण्यात आलेलं आहे।